रोम रोम भाइयों. आपल्याला आलं तर राजगडचं भाडं. मग काय, लगेच मारला गाडीला शेल आणि निघालो राजगड. आलो आपण राजगडच्या डिपोमध्ये आणि भरायला चालू केली गाडी. गाडी लोड करायला आपल्याला जास्त वेळ नाही लागला, लगेच लोड करली गाडी. आपल्या गाडीमध्ये सागवान भरलं होतं, पूर्णपणे लोड करून झाली गाडी. मग निघालो आपण किनवटला. आपले कार्यकर्ते पण लोड करून निघाले होते. आपण पोहोचलो किनवटला. सुकी आराम मशीन कारखान्याला आपण गाडी खाली केली. लगेच आपल्याला दुसऱ्या भाड्याचा फोन येते. आपण निघतो गोकुंद्याला. समझ गया. आपण गाडी पलटून घेतो आणि लावतो पार्टीच्या घरापुढे. कुठलाही उशीर न लावता पोरं लगेच धडाधड सामान भरणं चालू केले. तितक्यातच भेटतात आपल्याला आमदार साहेब. रामराम मंडळी म्हणतात आणि निघतात समोर. गाडी पूर्णपणे लोड करून झाली. निघतो आपण आता दुसऱ्या लोकेशनवर आपण लगेच पोहोचतो. पोरं कुठलाही उशीर न लावता झटपट गाडी खाली करून देतात आणि लगेच आपल्याला दुसऱ्या भाड्याचा पण फोन येतो. मग काय, पूर्णपणे गाडी खाली करून झाल्यानं जातो आपण दुसरं भाडं बोलायला. दुसरं भाडं बी आपलं कन्फर्म होते. निर्मलच्या पुढे 20 किलोमीटर आपल्याला कापसाची लेबर सोडायचं होतं. मग काय, गोकुंद्यामधून कृष्णाला आपल्याला घ्यायचं होतं. कृष्णा फुल तयारीमध्येच होता. गाडीमध्ये बसतात आगाव चाळे चालू केले कृष्णानं. तुटारीच्या HP पेट्रोल पंपवर गाडीमध्ये डिझेल टाकलं. कृष्णाच गाडीमध्ये डिझेल टाकत होता आणि लगेच लागतो पुढच्या प्रवासाला. गाणी ऐकत लवकरच पोचतो आपण एक्स रोडला. एक्स रोडवर निर्मलला जाताना एक टोल नाका लागते आपल्याला. लगेच भरतो आपण, निघतो समोरच्या प्रवासाला. निर्मलमध्ये पोहोचून पार्टीवाल्याची वाट बघतो आपण. थोड्याच वेळात पार्टीवाला येते. चाय पाणी घेऊन पुढच्या प्रवासाला चालू करतो आपण. काही वेळातच त्यांच्या लोकेशनवर पोहोचून गाडी खाली करून घेतली. कृष्णानं फालका लावला आणि वापस निघालो आपण घराकडे. येताना पोटले बोंबलत होतं. मग काय, घेतली निराळ गुंड्यामध्ये गाडी साईडला. बसलो आपण जेवायला. जेवण तर एक नंबर होतं. A few moments later. जेवण करून मग काय, कृष्णा भाऊ झापूक गाणं म्हणत बसला गाडीमध्ये. मग काय, लागलो आपण किनरोडला. सणाना पिरिरी. आपले इकडले रस्ते म्हणजे डायरेक्ट ढगातच फिलिंग. मित्रांनो, पोहोचलो आपण आपल्या गावाला. कसा वाटला ब्लॉग, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.